नमस्कार, मी पूजा आणि माझ्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर तुम्हाला इथे मल्टी कंटेंट पाहायला मिळणार आहे, जसं की रेसिपीचे व्हिडिओ, ट्रॅव्हल व्हिडिओ, पर्सनल ब्लॉगिंग आणि माझ्या मनातले विचार. तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मल्टी कंटेंट पाहायला भेटेल. आणि चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज मी बनवत आहे तांदूळसाची भाजी, याला तोलाई असंही म्हणतात. तांदूळसा ही एक रानभाजी आहे आणि पावसाळ्यात ती प्रामुख्याने मिळते. शहरामध्ये ही मिळते, पण गावाकडे ही सहज उपलब्ध होते. तर सगळ्यात आधी मी ही भाजी साफ करून घेतलेली आहे. आता तिला 2-3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि एका चाळणीमध्ये ठेवून तिचं अतिरिक्त जे पाणी आहे ते मी निथळायला ठेवणार आहे. तोपर्यंत आपण भाजीला बाकीचं लागणारं साहित्य काढून घेऊया. इथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि 1 कांदा घेतलेला आहेत. आणि आता मी हिरव्या मिरच्या, लसूण आणि कांदा मी चिरून घेणार आहे. सगळं चिरून झाल्यानंतर एका डिशमध्ये मी हे चिरलेलं सगळं साहित्य काढून घेते. आणि आता आपल्या भाजीचं पाणीही बऱ्यापैकी निथळलं आहे, त्यामुळे भाजीसुद्धा बारीक चिरून घेऊया. तर मी भाजी आता हातामध्ये थोडी थोडी घेऊन अशी बारीक चिरून घेणार आहे. आणि एका डिशमध्ये सर्व भाजी चिरून झाली की थोडी थोडी करून मी सर्व ही भाजी चिरून घेतलेली आहे आणि मी एका ताटामध्ये तिला काढलेलं आहे. तर आता ही आपली भाजी चिरून झालेली आहे. मी आता कढई गॅसवर ठेवलेली आहे. आता कढईमध्ये गरम करून घेऊया तेल, आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जिरं घालूया. मोहरी घालत नाही कोणतीही पालेभाज्यामध्ये, तर जिरंच घालतात. आता त्यात हिरवी मिरची आणि लसूण घालून थोडं परतून घेऊया, म्हणजे हिरवी मिरची पण थोडी परतली पाहिजे आणि लसूणचा कच्चापणा पण थोडा गेला पाहिजे. आता लसूण आणि हिरवी मिरची थोडी परतली की त्यात आपण चिरलेला कांदा घालूया. आणि कांदा परतताना चिमूटभर मीठ घातलं तर कांदा लवकर परततो. हे मी माझ्या आईकडून, माझ्या आजीकडून शिकलेली आहे. आणि खरंच कांदा परतताना मीठ टाकलं तर कांदा लवकर परततो. कांदा थोडा असा पिंक कलरचा झाला की त्यामध्ये आपण हळद टाकायची आहे. आणि आता चिरलेली तांदूळाची भाजी टाकून घेऊया. सुरुवातीला कढईवर दिसते तुम्हाला ही भाजी आहे ना, पण तुम्ही पाहू शकता जसजशी भाजी परतते तसतशी त्याची क्वांटिटी कमी होत जाते. आणि पालेभाज्यांमध्ये हे सगळ्यात हे राहतं की आपण जेव्हा साफ करतो आणि जेव्हा चिरतो तेव्हा तिची क्वांटिटी खूप मोठी असते, आणि जेव्हा ते शिजतं तेव्हा त्याची क्वांटिटी खूप कमी होऊन जाते. आता भाजी थोडी परतून झाली की त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. भाजी आधी परतून घ्यायची आहे आणि नंतरच मीठ टाकायचं आहे, कारण दिसताना भाजीची क्वांटिटी जास्त दिसते, पण जेव्हा ती शिजते तेव्हा ती कमी होते. त्यामुळे थोडं भाजीला परतून झाल्यानंतरच त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आपल्याला. भाजी परतून घेऊया, झाकण ठेवूया आणि 3 ते 4 मिनटं लो फ्लेमवर त्याला शिजू देऊया. आणि जेव्हा आपण झाकण ठेवून त्याला शिजवतो तर त्यामध्ये त्याचं पाणी सुटतं. तर तसं पाहिलं तर पालेभाज्यांना शिजायला जास्त वेळ लागत नाही, आणि झाकण ठेवून शिजवलं की भाजीला पाणी सुटतं आणि त्याच पाण्यात ती भाजी शिजते. तर आता तुम्ही पाहू शकता भाजीला छान पाणी सुटलं आहे. आता झाकण काढून हे पाणी थोडं आटवूया. मोठ्या फ्लेमवर ठेवलं की पाणी अगदी काही सेकंदात आटून जातं, पण आपल्याला भाजी चमच्याच्या साहाय्याने हलवत राहायची, नाहीतर ती खाली लागून जाईल. आणि आता आपली ही गरमागरम सोपी आणि पौष्टिक तांदूळाची भाजी तयार आहे. तुमच्या गावाकडे या भाजीला काय म्हणता, आणि तुम्हाला ही भाजी कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. अशा सोप्या, घरगुती आणि चविष्ट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.